कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी विविध उपाययोजना होत असताना जिल्हा रुग्णालय, डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आदी ठिकाणी लिक्विड ऑक्सिजनची सुविधाही लवकरच कार्यान्वित होईल या व इतर सुविधांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली। कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर कोविड रुग्णालयासह इतर रुग्णालयातही विविध सुविधांची उभारणी करण्यात आली आहे। रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन टँकच्या अनुषंगाने उपलब्ध जागा, आवश्यक यंत्रणा आदी कामे गतीने पूर्ण झाली पाहिजेत। कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यात उपलब्ध खाटा, आवश्यक नियोजन व इतर सुविधा आदींबाबत आरोग्य यंत्रणेने सजग राहून सातत्याने पाठपुरावा करून कामे पूर्ण करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम, वैद्यकीय यंत्रणेतील सुविधा व्यवस्थापक डॉक्टर सुरेश धारपवार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी यांनी सारी रुग्ण वार्डाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली। जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या प्लाझ्मा दानासाठी पुढे येण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले। जिल्ह्यात प्लाझ्मा दानाबाबत यंत्रणा यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आलेली आहे। बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करावे। आपल्या या कृतीमुळे एखाद्या रुग्णाचा जीव वाचू शकतो। त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांनी पुढे येऊन रुग्णांना प्लाझ्मा दान करून त्यांना जीवनदान द्यावे असे महान कार्य करण्याकरिता असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले आहे। महाराष्ट्र शासनाच्या माननीय मुख्यमंत्री आणि मान्य पालकमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये 15 सप्टेंबरपासून माझा कुटुंब माझी जबाबदारी हे मोहीम आपण राबवणार आहोत। याच्यामध्ये प्रत्येक कुटुंबाकडे आरोग्याचं पथक त्या ठिकाणी जाणार आहे आणि त्याचं पूर्ण कुटुंबाचा कोणी हाय रिस्क आहेत का, त्याचे तापमान कसं आहे, त्याचा ऑक्सिजन लेवल कसं आहे, हे सगळ्याची माहिती घेऊन त्याच्यामध्ये असणारे हाय रिस्क लोकांचा आयडेंटिफाय करून त्यांना योग्य ते चिकित्सा सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहे। मी सर्व लोकांना आवाहन करतो की त्यांनी येत्या 15 सप्टेंबरपासून जे आरोग्य पथक आपले येथे येतील त्यांना काही गोष्टी न लपवता आपलं सगळं डिटेल्स त्यांना द्यावे। या मोहीमचा उद्देश एवढाच आहे की आता जे कोरोनाचं संक्रमण पसरतो आहे त्याला जर लगाम द्यायचं असेल, इसको अगर हमें रोकना है तो इसकी जवाबदारी हमें स्वतः को स्वीकारनी होगी। त्यामधून आपल्याला या आपल्या कुटुंबाला आपल्या लोकांना वाचवायचं असेल, संक्रमण आपलं साखळी तोडायचं असेल तर हे आता आपल्याला आपले कुटुंबाची जबाबदारी घ्यावा लागणार आहे। सॅनिटायझेशन करणे, मास्कचा वापर करणे आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवणे हे याचा मागचा एक महत्त्वपूर्ण उद्देश आहे। त्यामुळे मी सर्व लोकांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी या मोहीम अंतर्गत सहभाग पण घ्यावे आणि आपले कुटुंबाचं संरक्षण स्वतःनीच करण्याचा जबाबदारी घ्यावी। धन्यवाद। दिवसानुदिवस जे आपले इथे संक्रमण वाढतो आहे याच्यामध्ये प्लाझ्मा डोनेशन खूप जास्त महत्त्वाचं आहे। तर जेवढे लोक ज्यांना सिम्पटम्स होते त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला आपले डॉक्टर साखरे आणि याची टीम, डॉक्टर वाघमारे याची टीम, पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजमध्ये ज्याची टीम, हे सगळे प्लाझ्मासाठी रेडी आहेत आणि या ठिकाणी प्लाझ्मामधून काही साईड इफेक्ट होत नाही आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना पुढे येऊन आपले इथे प्लाझ्मा बँकमध्ये आपला प्लाझ्मा आपण द्यावे, जेणेकरून हे कोणत्याही रोगीचं जे ज्यांना संक्रमण झालेले आहे त्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो आहे। मैं सब लोगों आह्वान करूँ इच्छितो कि इसमें जिस लोगों को कोरोना होकर गया है और वो सिम्टोमेटिक थे और आपको अभी 20 से 25 दिन अगर हो चुके हैं तो अपना प्लाज्मा देने के लिए आप त्वरित सिविल हॉस्पिटल या पीडीएमसी हॉस्पिटल में आए और किसी और की बहुमूल्य ज़िंदगी बचाने का एक श्रेष्ठ कार्य करें। धन्यवाद। प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।